राज्यात आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता स्वतंत्र वॉर रूम स्थापन होणार आहे। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूम स्थापन करण्यात येणार असून सर्व आरोग्यविषयक योजनांचं एकत्रीकरण होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक व्यवहार अपहार प्रकरणात नवा ट्विस्ट आला। या प्रकरणातील एक आरोपी ज्योतिराम वरुडे यानं विष पिऊन आत्महत्या केली। दिवाळीच्या दिवशी विद्यानगर येथील मेहुण्याच्या घरी त्यानं आपलं जीवन संपवलं। नाशिकच्या कळवण तालुक्यातील अभोणा परिसरात पिसळलेल्या कुत्र्यानं हैदोस घालत नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला। यात 7 जण गंभीर जखमी झालेत। कुत्र्यानं या हल्ल्यात एका लहान बालकाच्या डोक्याच्या मागच्या भागाचे अक्षरशः लचके तोडले। माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावरून सोलापूर जिल्ह्यात राजकीय वादंग निर्माण झालाय। इतरांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाने आम्हाला कोणतीच कल्पना दिली नाही असा खुलासा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केला। इतरांना पक्षात घेणं म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय असा आरोपही त्यांनी केला। बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करताय असं म्हणत आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केलाय। बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि माझं राजकीय पुनर्वसन करा असा राणा यांनी म्हणत यांच्यावर कडू यांच्यावर निशाणा साधला। कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती व्हावी ही आम्हा सर्वांची प्रामाणिक इच्छा असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। सिंधुदुर्गमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि मान सन्मान दिला गेला तर तसंच मॉडेल आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवू असंही सामंत म्हणाले। मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपचं कौतुक केलं। भाजप म्हणजे आपलं घर आहे कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे। मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं महेश कोठारे यांनी म्हटलं। महेश कोठारेंच्या भाजपविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी टीका केली। तुम्ही कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत। तुम्ही जर असं काही बोलत राहिला तर तात्या विजू तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल असं संजय राऊतांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गांजा विक्रीचे आरोप असलेल्या आणि अंमली पदार्थांच्या प्रचारात सहभागी असलेल्या एका व्यावसायिकाची इराकमधील विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली। ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा असे निर्णय घेत आहे ज्यामुळे वाद निर्माण होताना दिसत आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का दिलाय। बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पॅकेजचा 6वा हप्ता दिला जाणार नाही अशी घोषणा IMFनं केली। ही रक्कम सुमारे $800 मिलियन इतकी आहे। जागतिक आर्थिक दबावादरम्यान बांगलादेश सरकारनं 2022 मध्ये IMFची मदत मागितली होती। तर युनिस सरकारला IMFनं मोठा धक्का दिल्याचं सध्या पाहायला मिळालं होतं। बांगलादेश सरकारनं 2022 मध्ये IMFची मदत मागितली होती। तर यावेळी बांगलादेशमध्ये नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पॅकेजचा 6वा हप्ता दिला जाणार नाही अशी घोषणा IMFनं केली।